आता तो रजिस्टन्सलाच गेलेला आहे. आता इथून तो बाय चान्स आता एक इथून सपोर्ट घेईल आणि सपोर्ट नंतर जर त्यांनी बनवला पॅटर्न एमचा पॅटर्न केला तर तो डायरेक्ट हो चालू केलं. हे सरळ तर हो एंट्री नंतर इथून एक आता ना तुला सांगतो ना आहे तो आता ह्याच्याच झोनमध्ये सपोर्टच्या झोनमध्ये, पण तो मला नाही वाटेल का सपोर्ट आता हे करेल. आता इथून एक तो बजेटवर आहे आता डिपेंड. आता ना मार्केट ना बजेटवर डिपेंड आहे. काय येते बजेटची न्यूज. हे बघ इकडे बघ. आता हे बघ कसं असतं माहिती आहे काय, दोन्ही जेव्हा आपण हे लावतो ना चार्ट पॅटर्न कॉल आणि पुढचे, तेव्हा एक आपल्याला एक हे समजतं आयडिया समजते, रफली आयडिया पण येते. पण बघ चार्ट ह्याचा ना इंडेक्सचा चार्टवर तू बघ इथं कॅन्डल बघ आणि ह्याची कॅन्डल बघ प्रीमियमची. प्रीमियम आहे ना जास्त तोडतात बघ ना तू. प्रीमियम ती ना जागेवरच आहे हो, पण ही जी कॅन्डल आहे ना ती बघ, ती कॅन्डल रेड जी कॅन्डल झाली इन डिसाईड ती बघ. पण ही बघ ही जी इथून जास्त ते काय करतात तोडतात. हे बघ आता हे बघ तुला आता इथं दिसतंय इथंशी आता ना जास्त झाले गॅप. ही जी 9ची आहे ना मुव्हिंग ॲव्हरेज त्याच्यात काय झाले जास्त तयार झाले गॅप. ते आता त्याला काय करेल टच करेल आणि पुन्हा सेलिंग घ्यायचं असेल ना तर तो ह्याला टच करून येईल तो. म्हणजे पुन्हा जर बाईंग जायचं असेल तर तो इथं ह्याच्या मुव्हिंग ॲव्हरेजला टच करेल इंडेक्सच्या. आणि हा जर तोडला तर तो काय होईल माहिती काय सेलिंग येईल, शार्प सेलिंग येईल. कॅन्डल किती वरती आणि प्रीमियमची कॅन्डलने ज्या इंडेक्सची जी कॅन्डल रेड इन डिसाईड रजिस्टन्सवरना ती पण त्यांनी दुसरी आहे ना कॅन्डल ती त्यांनी गेला ब्रिज करून गेला खाली. समजलं काय. तू जर एंट्री तिथं कुठं मध्ये घेशील ना तुझं स्टॉपलॉस लावशील तर काय होईल स्टॉपलॉस लगेच काय हिट होईल. बरोबर ना. म्हणून प्रीमियमचा इंडेक्सचा एक सपोर्ट कुठे आहे, इंडेक्सची सपोर्ट साधारणतः इथून त्यांनी गेला पाहिजे आणि जास्तीत जास्त इथून फिरला पाहिजे. जर ही जर लाईन तोडली तर तो काय सेलिंगच्या झोनमध्ये येईल. पण प्रीमियमची कॅन्डल तो काय करतो जास्त आणतो खाली, जास्त काय करतो प्राईस जास्त तोडतो प्रीमियम. आणि ज्या वेळेला मुवमेंट आहे ना बघ आता समजा सेलिंग येणार असेल तर ह्याच्यात काय माहिती पहिले तो ह्या सस्टेन करेल डायरेक्ट नाही जाणार आणि नंतर जाईल झपक्यान जाईल. मला तर वाटतं आता इथे एक ना आपण एंट्रीनं घेऊ शकतो असं वाटतं आहे. इथंशी एंट्री घेऊन ह्याच्या काय म्हणते काय खालचा आपण हे लावू शकतो स्टॉपलॉस ह्याच्या खालचा आपण लावू शकतो. पुटला बघायची एंट्री घेऊन डायरेक्ट. थांब जरा पहिली एक कॅन्डल होते पहिले. ते ना प्रीमियम आहे ना जास्त तोडतात. पण रिटेस्ट करून जेव्हा येईल ना कॅन्डल बघ ना तू कुठं आला जिथून गेला ना जिथून आली कॅन्डल रेड त्या झोनमध्ये आला. आताशी हां आता कसं माहिती काय तुला ही दिसली कॅन्डल ही ती ना जिथून गेला ना त्या झोनमध्ये आलाय. म्हणून ह्याच्यावर घेताना एंट्री प्रीमियमचा कॅन्डल थोडेसे हे असतो खाली असतो सपोर्ट. इंडेक्समध्ये सपोर्ट कुठं घेतो पॉईंटला वरच्या पॉईंटला. आता आपण एक कॅन्डल इथं ना बाईंगला ना काय घेऊ शकतो एक
आणि त्याच्या खालचंच आपल्याला काय ठेवावं लागेल स्टॉप लॉस. हो पण इकडंच आता लावलं चार्ट तर तो काय करायचं लगेच कट करायचं. समजा आता बघू आधी पोझिशन आलीच तर, आणि तू पण काय करायचं माहिती आहे काय, याच्यावर हे करून बघ बाय सेल करून. नाही मला तर असं वाटतंय काय माहिती आहे काय, आता काय माहिती आहे काय, हे पण आहे ना बजेटचे डायरेक्शननी मार्केट जाईल. आता मोठे मोठे जे आहेत इन्व्हेस्टर किंवा मोठमोठे फंडवाले त्यांना कशी असते न्यूज असते, त्यांना एक मार्केटची एक काय माहिती समजलेलं असतो मार्केट साधारणतः कुठल्या दिशेला जाईल. आणि कॅन्डल आहे ना, कॅन्डल पूर्णपणे पहिली काय द्यायची क्लोज होऊन द्यायची. नाही तर असं आपलं जातो आपल्याला वाटतं आता हा तोडला आहे रजिस्टर आपण एंट्री केली तर आपला लॉस. आता इथं बघ आता काय झालं कॅन्डल ही बाईंगची कॅन्डल काय झालं इन झाले डिसाईड, ही दिसली तुला इन डिसाईड आहे. आता बाहेर आली पहिला इन डिसाईड आहे तो परत थोडंसं वरती जाईल अजून, आणि नंतर अशी येईल ना सेलिंग का जबरदस्त सेलिंग आहे. एक ना कॅन्डलचा झोन आहे ना होऊन द्यायचे. आता ही ना ॲक्च्युली ना बाईंगमध्ये पण जाईल. तुला ही दिसली डिसाईड झाली परत, तो परत इथं सपोर्ट घेऊन ही जर तोडली पण तुला बघ व्हायला तुला दाखवल हे बघ, पण इकडे बघ ना तोडतात बघ ना किती प्रीमियम किती तोडतात ना ते. तू आता इथं बघ ना, मी काय करतो एक दुसरी घेऊ काय